नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना। आज मी टी वाघमोडे सर, गुरुकुल विद्यामंदिर गोकुळी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, पुनश्च एकदा आपल्या भेटीसाठी आलो आहे। आज आमच्या प्रिय विद्यार्थ्यांना, विद्यार्थी मित्रांना मनामध्ये आदर्श घडण्यासाठी मी काही प्रेरणादायी वाक्य आपल्याशी संवाद साधणार आहे, बोलणार आहे। मुलांनो, जीवनात आपल्याला घडायचे, जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे, तर यशस्वी होण्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपलं नियोजन। नियोजन जेवढं परफेक्ट असेल तेवढं आपलं जीवन परफेक्ट घडतं। आपणा सर्वांना ज्ञात आहे, नियोजन हा प्रगतीचा पाया आहे। इंग्लिशमध्ये असं म्हणतात, प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इफ यू वॉन्ट टू अचीव एनी काइंड ऑफ सक्सेस इन युअर फ्युचर लाईफ। प्लॅनिंग इज द इम्पॉर्टंट हिअर। तुमचं जर नियोजन परफेक्ट असेल तर 100% तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता। आज टाटा, बिर्ला, अंबानी, मुकेश अंबानी असतील, अनिल अंबानी असतील, आज आपण त्यांचंच उदाहरण घेऊया। त्यांना सुद्धा 24च तास वेळ आहे आणि आपल्याला सुद्धा 24च तास वेळ आहे, पण त्यांच्या प्रत्येक तासाचं, प्रत्येक मिनिटाचं, प्रत्येक सेकंदाचं त्यांना मोल माहीत आहे। त्या प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला ते मोल देतात आणि त्या मिनिटाचं, त्या सेकंदाचं ते मोल घेतात। आम्ही पैशासाठी काम करतो, ते लोक पैसा कामाला लावतात, म्हणून आज ते अरबपती आहेत आणि आम्ही रोडपती आहोत। आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आम्ही सुद्धा घडू शकतो। फक्त एक आहे, आपलं नियोजन नसतं, आपलं प्रयोजन नसतं। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर अभ्यासाचं नियोजन केलं, आपण जर मनपूर्वक, आज आपणा सर्वांना ज्ञात आहे, आपल्याला विषय असतात, मेजर विषय असतात 6। व्यवस्थित पहा, या 6 विषयाच्या प्रत्येक पाठाचं, प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक तासाचं आणि पाठातील प्रत्येक कृतीचं नियोजन केलं। आणि नियोजन करताना काय करायचं आहे आपणाला, आता फर्स्ट युनिट टेस्ट जवळ येते आपली, तर फर्स्ट युनिट टेस्टच्या माध्यमातून राहिलेले दिवस किती आणि एकूण पाठ किती याचं नियोजन करायचं आहे। हे नियोजनच आम्हाला सांगेल की दिवस किती राहिलेत आणि पाठ किती रिमेनिंग आहेत। मग मला एका दिवसाला किती पाठाचं नियोजन करायला पाहिजे, किती पाठाचा अभ्यास करायला पाहिजे, हे लगेच नियोजन आपणाला सांगतं। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कालपर्यंत मी काय केलं याचा विचार करू नका, कारण गेला तो भूतकाळ। आता भूतकाळची आपल्याला चिंता करायची नाही आहे, आता आपल्याला भविष्याची चिंता करायची आहे। उज्ज्वल भविष्य आम्हाला घडवायचं असेल तर खऱ्या अर्थानं भूतकाळाला विसरून जा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कालपर्यंत मी काय केलं हे मला माहीत नाही, पण आजपासून मला काय करायचं आहे हे मात्र मला माहीत आहे। गेल्या वर्षी कुणाच्या नावाचा आणि कुणाच्या भावाचा जय जयकार झाला, कुणाच्या नावाचा झेंडा लागला मला माहीत नाही, पण यावर्षी माझ्याच नावाचा लागणार आहे हे मात्र मला माहीत आहे। गेल्या वर्षीपर्यंत किंवा गेल्याच वर्षी ज्याचा कुणाचा नंबर आला, कुणासाठी टाळ्या वाजवल्या हे मात्र मला माहीत नाही, कुणाचा जय जयकार झाला मला माहीत नाही, पण यावर्षी वार्षिक परीक्षेमध्ये, बोर्ड एक्झाममध्ये 10वीच्या आणि 12वीच्या प्रिय विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, माझ्याच नावाचा जय जयकार होणार आहे, मीच 100% यशस्वी होणार आहे, मीच 100% माझं नाव अजरामर करणार आहे। यासाठी मी महत्तम कार्य करणार आहे, सर्वोत्कृष्ट कार्य करणार आहे आणि कार्य असं करणार आहे की माझ्या कार्याला माझ्या दुश्मनांनी सुद्धा सलाम केला पाहिजे, असं कार्य माझ्या हातून घडणार आहे। ह्याचपासून लक्षात घ्या, नियोजन करायचं आहे। दुसरी अतिमहत्त्वाची गोष्ट, आपणा सर्वांना अतिमहत्त्वाची सूचना आणि विनंती आहे, अभ्यास करत असताना मन नेहमी प्रसन्न ठेवा। कारण मराठीमधून म्हण आहे पहा, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। आमचं मन प्रसन्न असेल तर 100% आपण अभ्यासावर लक्ष देतो। अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण मन लावून अभ्यास करा, 100% त्या प्रत्येक विषयात तुम्ही यश मिळवू शकाल। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस। जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर या जगात कोणतीच गोष्ट, कोणताच विषय तुमच्यासाठी अशक्य नाही आहे।
जो विषय जास्त अवघड जातो त्या विषयावरती सखोल लक्ष द्या, त्या विषयावरती जास्त भर द्या. 100% तो विषय तुम्हाला सर्वोत्कृष्ट मार्क मिळवून देऊ शकतो. आपण काय करतो, जो विषय जास्त अवघड जातो त्या विषयावर दुर्लक्ष करतो, म्हणून तर खऱ्या अर्थानं त्याच त्याच विषयात कमी मार्क पडतात, आपली पर्सेंटेज कमी येते. या उलट आपण असं करायचं आहे, जो विषय अवघड जातो त्याच्यावर विशेष भर द्यायचा आहे, त्याच्यावरती डीप जायचं आहे. 100% त्या विषयामध्ये सर्वोत्कृष्ट यश आपण संपादन करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्येय वेळी माणसं इतिहास घडवतात. वेळ लागू द्या ध्येयाचं, वेळ लागू द्या ध्येयाचं, आणि ध्येय असं ठेवा की त्या ध्येयाचा अभिमान आणि स्वाभिमान साऱ्या जगाला वाटला पाहिजे, साऱ्या जगाला वाटला पाहिजे, जगातील प्रत्येक व्यक्तीला वाटला पाहिजे, समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्याच नावाचा जय जयकार केला पाहिजे. यासाठी कार्य करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले आईवडील रात्रंदिवस एकच आस आपल्याकडून घेऊन ठेवतायत. त्यांची एकच आस आहे, माझ्या मुलाचा विकास. मग तुमचं आमचं सुद्धा एकच ध्येय असलं पाहिजे, एकच ध्यास, माझा विकास. जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. जो भी होगा देखा जाएगा. एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणती गोष्ट मनानं अंतकरणाने केली तर मनानं अंतकरणाने केलेल्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला 100% यश देतेच. आणि शेवटी जाता जाता आपणा सर्वांना एक गोष्ट सांगायचं आहे, मराठी सुविचार आहे, मी मनात आणलं तर लाखाची गोष्ट करीन. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतोय, मी मनात आणलं तर लाखाची गोष्ट करीन. अरे मग लाखाची गोष्ट करायला या लाख मुलाच्या मनात, लाख मुलाच्या क्षणी लाख मुलाचा विचार आणा, लाख मुलाचा अभ्यास करा. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला लाख मुलाचं मोल द्या, वेळेला मोल द्या. 100% ती वेळ तुम्हाला मार्काच्या रूपानं, पैशाच्या रूपानं 100% अनमोल मोल वेळेचं दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाला सांगतोय, कृपया आजचा दिवस, आजचा तास, आजचा मिनिट आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. म्हणून सांगतोय, प्रत्येक मिनिटाला, सेकंदाला, तासाला वेळेचं मोल द्या, वेळेला मोल द्या. वेळ तुम्हाला 100% वेळेचं मोल देईल. आणि वेळ तुम्हाला आयुष्यात सर्वोत्तम यश मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही अतिमहत्त्वाची सूचना देऊन आजचा व्हिडिओ इथं संपवतोय. माझे प्रिय विद्यार्थी मित्र त्या पद्धतीने कृती करतील, नियोजन करतील आणि सर्वोत्तम अभ्यास करून आपल्या नावाचा झेंडा साऱ्या जगतामध्ये रोवतील आणि सर्वांनाच आपला आदर्श दाखवतील. थँक्यू सो मच. असंच माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कन दाबा. आणि एवढंच नाही, व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन, मार्गदर्शनपर व्हिडिओ असतील, तर त्याच्यानंतर लक्षात घ्या, कवितेचे पाठाचे 8वीच्या 9वीच्या 10वी 11वी 12वीच्या पाठाचे, कवितेचे, रायटिंग स्किल, ग्रामरचे व्हिडिओ असतील. नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्याला सोबतीला येईन, आपल्याशी संवाद साधेन. कृपया ज्या पद्धतीने नियोजन सांगतोय त्या पद्धतीने नियोजन करा. 100% आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ आणि आपण आदर्श विद्यार्थी म्हणून नावारूपाला येऊ. थँक्यू सो मच. नमस्कार.